ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते। यावर्षी मंगळवार दिनांक 10 जून रोजी वटपौर्णिमा आलेली आहे। या दिवशी सर्व सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वटसावित्रीचे व्रत करतात, वडाच्या झाडाची पूजा करतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची हे दाखवणार आहे। वटपौर्णिमेच्या पूजेचा संपूर्ण विधी आणि पूजेचा शुभ मुहूर्त सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा आणि तुम्ही पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर या दिवशी सर्व सुवासिनी स्त्रियांनी छान असं नटून थटून साजशृंगार करून वटवृक्षाची पूजा करायची आहे, कारण ही पूजा आपण आपल्या सौभाग्यासाठी करत असतो। त्यामुळे शक्यतो सर्व सौभाग्य अलंकार परिधान करून आपण ही पूजा करणार आहोत। तर ह्या पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया। तर इथे मी असं आरतीचं ताट तयार करून आणलेलं आहे। त्यामध्ये 2 निरांजनं आणलेली आहेत तेलवाती घालून, पाणी, पंचामृत, सूतगुंडी आणलेली आहे, त्यासोबतच कापसाची वस्त्रमाळ आहे, कापूर आहे, 2 विड्याची पानं आणि 1 सुपारी आहे गणपतीचं प्रतीक म्हणून। हळदी कुंकू लागणार आहे, अगरबत्ती, काही फुलं किंवा हार, अक्षता, विड्यावर ठेवण्यासाठी 5 प्रकारचं साहित्य घेतलं आहे, माचीस, त्यासोबतच इथे मी खण घेतला आहे, सौभाग्याचं लेणं घेतलं आहे, आंबा आणि गहू हे साहित्य आपल्याला ओटी भरण्यासाठी लागणार आहे। त्यासोबतच आपण वडाला जो नैवेद्य दाखवणार आहोत तर तो नैवेद्य सुद्धा आपण घेऊन यायचा आहे। आणि पूजा झाल्यावर आपल्याला 5 किंवा 7 सुवासिनींची ओटी भरायची असते, तर त्यासाठी इथे मी 5 आंबे आणि थोडे असे गहू घेतले आहेत। तर एवढं साहित्य आपल्याला वडाची पूजा करण्यासाठी लागणार आहे। तर चला, सर्वात आधी वडाची पूजा करण्यापूर्वी आपल्याला निरांजन लावून घ्यायचं आहे, अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे। इथे मी अगरबत्ती लावलेली आहे, पण इथे ना भरपूर हवा होती त्यामुळे दिवा राहतच नव्हता, दिव्याला खूप हवा लागत होती, त्यामुळे मी फक्त अगरबत्ती लावून घेतली। आपण कोणतीही पूजा अग्नीच्या साक्षीने करत असतो, त्यामुळे सर्वात आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे। दिव्याची पण हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची, नमस्कार करायचा। काही जण मातीची पंती तिथे लावतात आणि ती तिथेच ठेवून येतात, तर तुम्ही तसं पण करू शकता। त्यानंतर आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, तर त्यासाठी इथे मी खाली थोड्या अक्षता ठेवून त्यावरती 1 सुपारी मांडलेली आहे गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून। आणि गणपती बाप्पांची पण आपण हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे, नमस्कार करायचा आहे। पूजा करताना ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असा एखादा गणपतीचा मंत्र म्हणायचा आणि पूजा झाल्यावर गणपती बाप्पांना निरांजन आणि अगरबत्तीने ओवाळायचं आहे। आपण आधी गणेश पूजन करून घेतलं, आता आपण वडाची पूजा करूया। तर आधी आपण वडाला जल अर्पण करायचं आहे, त्यानंतर पंचामृत अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा वडाला जल अर्पण करायचं आहे। वटपौर्णिमेची पूजा करण्याची पद्धत प्रत्येक भागानुसार थोडीफार बदलू शकते, तर तुम्ही तुमच्या भागानुसार थोडाफार बदल करू शकता। तर वडाला जल अर्पण केल्यानंतर आपण वडाची पूजा करायची आहे। तर सर्वात आधी वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावायचं आहे, स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, अक्षता वाहायच्या आहेत, कापसाची वस्त्रमाळ अर्पण करायची आहे। या दिवशी सर्व सुवासिनी स्त्रिया उपवास ठेवतात, काही स्त्रिया निर्जळी उपवास ठेवतात, तर काही जण दिवसभर उपवास करतात आणि सायंकाळी सोडतात, आणि काही जण सकाळपासून ते फक्त वडाच्या झाडाची पूजा होईपर्यंतच उपवास ठेवतात आणि एकदा का वडाची पूजा केली की मग उपवास सोडतात। आपण जो काही हार किंवा फुले आणली असतील तर ती वाहायची आहेत, हार घालून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण झाडासमोर विडा ठेवायचा आहे, तर त्यासाठी इथे मी 2 विड्याची पाने एकावरती एक ठेवली आहेत, त्यावरती खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी, नाणं असं साहित्य ठेवलं आहे। काही ठिकाणी पानावर फक्त सुपारी आणि नाणं पण ठेवतात, तर विड्यावरती पण हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायचं। अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर आपल्याला वटवृक्षाला नैवेद्य दाखवायचा आहे। इथे मी नैवेद्यासाठी शिधा ठेवला आहे, पण या दिवशी आपण पुरणपोळी, आमरस असा काही गोडाधोडाचा नैवेद्य केला असेल तर तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। काही जण साखरेचा दाखवतात, पूर्वीच्या स्त्रिया तर शिधाच ठेवायच्या, पण तुम्ही नैवेद्य केला असेल तर तो नैवेद्य घेऊन यायचा आहे। नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं आहे, नैवेद्यम समर्पयामी। आणि यानंतर मग आपल्याला सावित्रीची ओटी भरायची आहे।
कारण सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण वटवृक्षाखालीच परत मिळवले होते। त्यामुळे तिची सुद्धा पूजा करणं, वाण देणं महत्त्वाचं आहे। त्यासाठी इथे मी खण ठेवला आहे। खण म्हणजेच ब्लाउज पीस ठेवलेला आहे आणि सावित्रीची ओटी ही गहू आणि आंब्याने भरली जाते। त्यामुळे त्या खणावरती मी गहू आणि आंबा ठेवला आहे। त्याबरोबरच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सौभाग्याचं लेणं आपण सावित्रीला अर्पण करायचं आहे। अशी पुडी मिळते बाजारामध्ये। या पुडीमध्ये सर्व सौभाग्याचं लेणं आहे। काळे मणी, टिकली, बांगड्या, आरसा, फणी, हळदी कुंकू, त्याबरोबरच ओटीचं सर्व साहित्य सुद्धा या पुडीमध्ये आहे। अशी पुडी तुम्ही या ओटीमध्ये ठेवू शकता, बाजारामध्ये सहज मिळते। या पुडीमध्ये ओटीचं साहित्य पण आहे, पण तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही या ओटीवरती एखादा खोबऱ्याचा तुकडा, सुपारी असं पण ठेवू शकता। ओटीमध्ये एखादं फूल ठेवायचं आहे, हळदी कुंकू वाहायचं आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे। अशी पूजा झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला कापुराने, अगरबत्तीने झाडाला ओवाळायचं आहे, मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपण वडाला फेरे घालणार आहोत। तर जी आपण सुतगुंडी घेतलेली होती तर त्यातील धागा आपण वडाला बांधायचा आहे। ती सुतगुंडी आपण बांधायची आहे आणि झाडाभोवती 5 किंवा 7 प्रदक्षिणा आपल्याला घालायच्या आहेत। शक्यतो 7च प्रदक्षिणा घालतात, पण बरेच जण 21 पण फेरे घेतात। तर तुम्ही तुमच्या इच्छा आणि श्रद्धेनुसार वडाभोवती प्रदक्षिणा घालू शकता। यावर्षी वटसावित्री पौर्णिमा 10 जून रोजी मंगळवारी आलेली आहे आणि पूजेची वेळ या दिवशी सकाळी 11:55 पासून ते दुपारी 12:51 पर्यंत असणार आहे। त्यामुळे सकाळपासून ते दुपारपर्यंत तुम्ही कधीही वडाची पूजा करू शकता। वडाची पूजा झाल्यानंतर आपल्याकडे गहू आणि आंब्याने 5 किंवा 7 सवाष्णींची ओटी भरली जाते। पण कोकणात किंवा कोकणी स्त्रिया वडाच्या पानामध्येच 5, 7 किंवा 9 प्रकारची फळं घालून ती 5, 7, 9 सवाष्णींना देतात। त्यामध्ये करवंद, आंब्याच्या फोडी, फणसाचे गरे असं काही असतं किंवा काही जण खण, त्यावरती गहू, आंबा आणि ओटीचं साहित्य घेऊन अशा पद्धतीने पण ओटी भरतात। वडाला फेरे घालून झाल्यानंतर जी सुतगुंडी उरलेली असते तर ती तोडायची नाही, आपल्याला तिथेच झाडापाशी ठेवायची आहे। त्यासाठी जातानाच छोटी सुतगुंडी घेऊन जायची। त्यानंतर हात जोडून वटवृक्षाला मनोभावे प्रार्थना करायची आहे की मला व माझ्या पतीला तुझ्या इतकंच आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे, मलाही अखंड सौभाग्य लाभू दे, अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे। त्याचबरोबर 7 जन्मासाठी हाच पती लाभावा अशी प्रार्थना करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे। अशा प्रकारे सगळी काही वडाची पूजा करून झाली की तिथे काही सवाष्ण स्त्रिया पूजा करण्यासाठी आलेल्या असतात। तर त्यांच्या ओटीमध्ये आपल्याला एक आंबा आणि थोडेसे गहू घालायचे आहेत। त्यासाठी आपण येतानाच एका पिशवीमध्ये 5 आंबे आणि थोडेसे गहू घेऊन यायचे आहेत आणि पूजा झाल्यावर स्त्रियांच्या ओटीमध्ये घालायचे आहेत। पण सर्वात आधी सवाष्णीला हळदी कुंकू लावायचं आणि मग अशा पद्धतीने आंबा आणि गहू त्यांच्या ओटीमध्ये घालायचं आहे। ओटी भरल्यावर त्यांना नमस्कार करायचा आहे आणि काही ठिकाणी उखाणे पण घेतले जातात। तर मी पण तुमच्या सर्वांसाठी एक छोटासा उखाणा घेते। वटपौर्णिमेचे व्रत करते, सत्यवान सावित्रीला स्मरून, अतुल रावांसाठी दीर्घायुष्य मागते, वडाला नमस्कार करून। तर अशा प्रकारे वडाची पूजा एकदम सोप्या पद्धतीने कशी करायची हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तुमच्या भागामध्ये थोडीफार पद्धत काही वेगळी असेल तर तुम्ही त्यानुसार करू शकता। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।